क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार 2024 वितरण आणि 35 गोरगरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन सावित्रीबाई फुले जयंती साजरी। दीपनगर भुसावळ येथे माता सावित्रीबाईंच्या त्याग आणि अथक परिश्रमातूनच आजची स्त्री सामर्थ्यवान बनली आहे। मी आज या पदावर केवळ सावित्रीबाईंमुळे आहे। महानिर्मितीच्या पहिल्या महिला मुख्य अभियंता विजया बोरकर यांचं वक्तव्य। सदर कार्यक्रमात दीपनगर वीज केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत मानव सेवा ईश्वर सेवा कल्याण संघ आणि क्रांतीसूर्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 193वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार व संस्कारशील शिक्षण मिळावे, विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्य रुजावीत यासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील 12 शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सेवा पुरस्कार 2024 देऊन गौरवण्यात आले। यावेळी मानव सेवा ईश्वर सेवा संस्थेच्या वतीने निंभोरा येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून विद्यार्थी दत्तक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। शिक्षिका भारती सुदाम अवसारे यांच्या सावित्रीबाई या वंदन गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुसावळ वीज केंद्राचे मुख्य अभियंता मोहनजी आव्हाड होते। प्रमुख अतिथी म्हणून महानिर्मितीच्या पहिल्या महिला मुख्य अभियंता विजया बोरकर, प्रकल्प 660 चे मुख्य अभियंता विवेक रोकडे आणि उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम उपस्थित होते। प्रमुख वक्ता म्हणून लाभलेले ज्येष्ठ विचारवंत मार्गदर्शक, विद्यार्थी, प्रिय सामाजिक नेते प्राध्यापक डॉक्टर दतीन श्रीधर मेढे यांनी संत नामदेव, संत तुकाराम ते छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा प्रबोधनात्मक सुरेख मेळ साधत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। वीज कर्मचारी आणि शिक्षक दोघेही प्रकाश फेरण्याचे कार्य करतात। वीज कर्मचारी घरातील अंधार दूर करतात, तर शिक्षक समाजातील अज्ञानरूपी अंधार दूर करतात। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या पुरस्काराच्या प्रकाश किरणांनी आपण विद्यार्थ्यांमध्ये समतेची, ममतेची ज्ञानज्योत पेटून आधुनिक भारतासाठी आदर्श विद्यार्थी घडवावेत। कारण हुशार विद्यार्थी शाळेत घडतात, तर वाईट विद्यार्थी देखील शाळेतच घडतात, हे आपण कदापि विसरता कामा नये। असे मौलिक विचार यावेळी त्यांनी मांडून उपस्थितांमध्ये एक नव ऊर्जा निर्माण केली। यावेळी लक्ष्मी अनुप माडी या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले। सत्कारार्थीमधून 40 गावच्या प्राध्यापिका डॉक्टर उज्ज्वला पंकज नन्नवरे आणि मुक्ताईनगरचे अफ भालेराव यांनी बहारदार संस्कारक्षम चारोळी आणि लघुकथाच्या माध्यमातून आपल्या मनोगताची मांडणी केली। प्रस्तावनेत मानव सेवा ईश्वर सेवा संस्थापक मोहन सरदार यांनी संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या मानवी सेवा, शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली। जागतिक इतिहासात महिला उत्थानासाठी जे कार्य क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले, जो त्रास सहन केला, तो त्याग केला, जी सेवा दिली, जे बलिदान दिले, त्यास तोड नाही। या पुरस्काराची उंची खूप मोठी आहे। या पुरस्काराच्या उजेड किरणांनी आयुष्यात आपल्याला कार्य करण्याची प्रेरणा मिळणार आहे। आपण प्रत्येकाने विद्यार्थ्यांना मदत करावी असे भावनिक आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहनजी आव्हाड, पहिल्या महिला मुख्य अभियंता विजया बोरकर, मुख्य अभियंता विवेक रोकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। प्रमुख अतिथीमध्ये उपमुख्य अभियंते अशोक भगत, रवींद्र सोनकुथरे, मनोहर तायडे, संतोष वकारे, प्रशांत लोटके तसेच उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम आणि अधीक्षक अभियंता सुमित मेश्राम, रवींद्र डांगे, मुकेश महाजन, सुनील पांढरपट्टे, अशोक घाडगे, योगेश इंगळे, अतुल पवार, संजय हिरवे, डॉक्टर कल्पना बावा, संदीप वाघ, डॉक्टर रोहिणी गायकवाड, शारदा ईशी, सुनीता सरदार, वर्षा खंडारे, मिलिंद खंडारे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सरदार, पत्रकार प्रकाश तायडे, सुनील आराख आदी मान्यवर उपस्थित होते।